राम राम मंडळी, आज आपण करतोय उकडीचे मोदक. गणपती बाप्पाला लय आवडतात बघा. गणपती बाप्पा मोरया. आणि काय काय साहित्य लागतंय बघा. हे असं एक नारळ घेऊन त्याचं खाऊन घ्यायचं आणि एक वाटी खवलेला नारळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा ड्रायफ्रुट्स, काजू बदाम, एक छोटंसं जायफळ, अर्धा वाटी गूळ, खवलेला गूळ, 1 वाटी तांदळाचे पीठ, हे असं सगळं घ्या. थोडंसं तूप आणि दूध पण लागतंय बघा. उकडण्यासाठी एक केळीचं पान, हळदीचं पान किंवा सुती कापड बी चालतंय. हे असं तांदळाचं पीठ एका भांड्यात घेऊन त्यावर चिमूटभर मीठ टाकून द्या. नंतर थोडं तूप पसरून असं दूध टाकून मस्त मळून घ्या. त्याला चांगली कन्सिस्टन्सी आली पाहिजे बघा. म्हणजे कसं उकडीचे मोदक लाटायला सोपे आणि उकडायला बी मस्त होऊन जाते. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. अशी छान कन्सिस्टन्सी येऊ दे त्याला. आता उकडण्यासाठी उकडीच्या भांड्यात केळीचं पान टाकून अग्निदेवतेला प्रसन्न करून घेऊ आधी. त्या भांड्यात तयार केलेलं पीठ उकडण्यासाठी ठेवून घ्या. थोडं पाणी घ्यायचं, 1 ते 2 इंच. त्यात ते बनवलेलं पीठ 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून देऊ उकडायला. असं झाकून ठेवून छान उकडू द्या त्याला. आता तोपर्यंत मोदकात भरायचं सारण बनवून घेऊ. त्यासाठी खसखस भाजून घेऊया. त्यात खवलेला नारळ टाकून मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. त्यात असं गूळ टाकून, ड्रायफ्रुट्स टाकून, वेलची पावडर टाकून आणि छोटंसं जायफळ जे घेतलं होतं त्याची पावडर टाकून मस्त असं पाणी सुटेपर्यंत, गूळ वितळेपर्यंत भाजून घेऊ. त्यानंतर उकड आली का बघून घेऊ पिठाला. असं छान उकड येऊ द्यायची. आलेल्या उकडीच्या पिठाच्या आता लाटून मोदक तयार करून घेऊ. हे आमचा पहिला प्रयत्न फसला होता बघा. पहिल्या मोदकाला पाकळ्या झाल्या नाहीत त्याला. होते असं. तुम्ही बी करताना चुकतंय, तसं पाहून घ्यायचं. आता हे नेक्स्ट बघा कसं झालंय. असं छान पाकळ्या येऊ द्यायच्या त्याला. असं छान पाकळ्या आल्या की त्यात सारण भरायचं आणि मग बनवून घ्यायचं. आता बघा पाकळ्या कशा दिसतात. उकडीच्या मोदकाची मजा सगळी पाकळीवरच आहे बघा. ते छान दिसायला. अशा पाकळ्या बनवून
अशा एका अंगठ्याने त्याला दाबून एका साईडने वळवत न्यायचं त्याला, म्हणजे कसं पाकळ्या व्यवस्थित तयार होतात. असे झाले पाकळ्या बनवून, सगळ्या मोदक बनवून झाले. आता आपण घेऊ उकडायला. त्यावर थोडंसं केशर टाका, म्हणजे कसं कलर येईल, थोडा रंगीबेरंगी दिसेल थोडं. आता उकडायला ठेवूया. आपण केळीचं पान किंवा हळदीचं पान किंवा सुती कपडा घेऊन त्यावर ठेवून देऊ. थोड्या वेळाने बघा, 10-15 मिनिटांनी उकडले की नाही मोदक, आणि असे मस्त उकडून तयार झाले मोदक. छान दिसतात की नाही बघा बरं. आता हे मोदक आपण गणपती बाप्पाला घेऊन जाऊ. असं केळीच्या पानावर ठेवून द्या, त्यावर तूप टाकून घ्या. तुपाची धार मस्त, तुपामुळे मस्त खायला मस्त मस्त लागते. आणि आता गणपती बाप्पाला विचारू कसे लागतात मोदक. काय गणपती बाप्पा, कसे आहेत मोदक, आवडले का? गणपती बाप्पा मोरया. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी या आमच्या यूट्यूब चॅनलवर, टेस्टी हॉपिंग. मस्त मस्त बनवून मस्त मस्त खाऊ. या पटकन तिकडे, वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राईब करायला या तिकडे.